तुम्ही कधी ऐकले राग हा चांगला देखील असतो? नाही ना? आता ऐका. राग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि ती एक नैसर्गिक भावना आहे, आपले इमोशन आहे. ओके. तर त्याला आपण योग्यरित्या वापरलं तर राग किती चांगला आहे हे तुम्हाला पटेल. ओके. आता राग येणं हा चुकीचं नाही आहे, पण रागामध्ये चुकीचं वागणं हे चुकीचं आहे. पटते? ठीक आहे. फाईट किंवा फ्लाईट. आयदर तुम्ही फाईट करा किंवा फ्लाईट करा. म्हणजे काय? पळून नका जाऊ. त्या सिच्युएशनपासून थोडा वेळ वेगळे व्हा. शांत राहा, निर्णय घ्या. कोणताही राग कंट्रोल करून त्याच्यावर निर्णय घेतल्याने तो राग आपला फायदेमंद साबित होतो. रागामध्ये काय होतं, सगळ्यात पहिला आपले जेव्हा राग येतो तेव्हा आपले मेसेज सगळ्यात पहिला ब्रेनला जातो आणि ते ब्रेनमध्ये आपलं ॲमिग्डाला म्हणून नावाचं एक स्ट्रक्चर आहे, छोटंसं बदामाच्या आकारा एवढं. तर ते काय करतं, स्ट्रेस हॉर्मोन्स रिलीज करायला चालू करतं आणि त्याच्यामुळे आपलं ट्रिगर होऊन जातं तो राग. ओके. आता हा राग जर आपण कॉन्शियसली वापरला नाही, ठीक आहे, चेतन मनाप्रमाणे वापरला नाही, तर आपल्याला काय काय इम्पॅक्ट होतात आपल्या बॉडीवर, शरीरावर आणि मनावर. सगळ्यात पहिलं तर आपल्या बॉडीमध्ये 7 चक्रस आहेत, हे सगळ्यांना माहितीच आहे. तर त्याच्यामधले रूट चक्र, मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, सॅक्रल चक्र आणि मणिपूर चक्र, सोलार प्लेक्सस हे ब्लॉक होतात. ठीक आहे. आणि हे ब्लॉक झाले म्हणजे इन्सिक्युरिटी, सर्वायवल इश्यूज येतात. मग त्या चक्रांशी रिलेटेड जे ऑर्गन्स आहेत ते ब्लॉक व्हायला लागतात. मग त्याचे डिसीजेस येतात. क्रिएटिव्हिटी आपली थांबते. पॉवर ऑफ विजडम ती आपली हळूहळू कमी व्हायला लागते. आपली नातेसंबंधी बिघडतात ते वेगळी, आपल्या अपॉर्च्युनिटीज जातात ते वेगळं. तर आता काय करायचं? राग तर येतोय मला, ऑब्व्हियसली साहजिक आहे ते. तर रागावर नियंत्रण करण्यासाठी सगळ्यात पहिलं काय करायचं? ठीक आहे, बघूया. जेव्हा आपल्याला कळतं माझ्यामध्ये राग आता ट्रिगर व्हायला लागला आहे, तेव्हा काय करायचं? डीप ब्रेथ करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10मधले नाही गेलं, रिव्हर्समध्ये या. काय होतं माहिती आहे, डीप ब्रेथ केल्यावर काय होतं, तुमचा मेसेज ब्रेनला परत पोचतो. एव्हरीथिंग इज ऑल राईट, नथिंग टू वरी. सगळं काही व्यवस्थित आहे, काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. ठीक आहे. मग त्यांचे हॉर्मोन्स जे रिलीज होतात ते कामनेसचे होतात. ठीक आहे. तर ते तुम्हाला अगदी जाणतेपणी करायचं आहे. कोणताही राग कंट्रोल करून त्याच्यावर निर्णय घेतल्याने तो राग आपला फायदेमंद साबित होतो. ॲक्शनवर रिॲक्शन देतो. आपण काय द्यायला पाहिजे? रिस्पॉन्स, म्हणजे प्रतिसाद द्यायला पाहिजे. प्रतिसाद, प्रतिक्रिया आणि प्रतिसादमध्ये खूप डिफरन्स आहे. प्रतिक्रिया रिॲक्शन देतो, ती विचार न करता देतो, आणि प्रतिसाद देतो तो पूर्णपणे विचार करून देतो. बरोबर आहे? तर कधीही राग आला तर हे नका समजू मी काही विपरीत वागतोय, पण जे काही मी वागतोय किंवा जे काही मी वागते त्याचा मी प्रॉपर उपयोग करून घेणार आहे. मी आहे रश्मिका सावंत, लाईफ कोच आणि EFT टॅपिंग प्रॅक्टिशनर. माझा नंबर आहे 9920691793.